नमस्कार शेतकरी मित्रांनो. होय मित्रांनो, आपण थंबनेल मध्ये युट्यूब बॅनर मध्ये बघितल्याप्रमाणे ई पीक पाहणी संदर्भातला व्हिडिओ आहे आणि ई पीक पाहणीकरिता मुदतवाढ मिळालेली आहे. आता तुम्ही अचंब्यात असाल की रब्बीची पेरणी सुरू आहे, मोडतोड झालेली आहे, काही ठिकाणामध्ये शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी सुद्धा केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये खरीपाची ई पीक पाहणी म्हणजे काय नेमकं, तर गोंधळून जाऊ नका मित्रांनो. जेव्हा सुरुवात झाली ती ऑगस्ट मध्ये ई पीक पाहणी करिता, त्यावेळेस एक दोन वेळेस मुदती वाढून दिल्या होत्या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतच्या. परंतु त्याच्यानंतर सुरुवातीला आपण आपल्या शेतकऱ्यांनी मोबाईल मधून DCS 4.0 मधून करायची होती. त्याची मुदत संपल्याच्या नंतर सहाय्यकाच्या माध्यमातून करायची होती आणि सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी करत असताना ऑक्टोबरचा शेवट ही मुदत दिली होती. परंतु मित्रांनो, आता अतिवृष्टीची परिस्थिती पाहता यावर्षी नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता कदाचित त्यांना अडचणी येत असतील. पुरेपूर त्यांच्याकडे नोंद जमा झालेली नाही कृषी विभागाकडे, राज्य शासनाकडे सुद्धा शेतकऱ्याच्या पीक पेऱ्याची. त्यामुळे आणि दुसऱ्याला कदाचित पीक न होता, पिकाची पेरणी न होता त्या जमिनीवर जर दुसरं काही असेल, त्या अशा अपात्र लाभार्थ्यांना मदतीचा लाभ होऊ नये, अशा सर्व गोष्टीला पाहता त्यांनी कदाचित पीक पाहणीकरिता अजून मुदत वाढून दिलेली आहे मित्रांनो. परंतु ही शासन स्तरावर आणि सहाय्यकाच्या माध्यमातूनच होणार आहे मित्रांनो. तर याची मुदत आहे जवळपास नोव्हेंबरचा शेवट, म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत परत एकदा खरीपाच्या ई पीक पाहणीकरिता मुदत वाढवून दिलेली आहे मित्रांनो. तर मित्र, यावेळेस निदान कमीत कमी आता खूप भयावह परिस्थिती आहे, खूप बेकार कंडिशन, काहीच्या काही अटी शर्ती अमुक डमुक, आज देऊ उद्या देऊ दिवाळीच्या आत देऊ, सर्व वेगवेगळे हे लागा लागले. तुमच्या पावत्या ठेवा, सातबारी ठेवा, सातबारा नोंद ठेवा, ई पीक पाहणी करा, फार्मर आयडी पाहिजे, आधार पाहिजे, लिंक पाहिजे, जरा जास्तच व्हावं लागले. पण असो, हरकत नाही, आपण आपल्या पातळीवर जेवढं करता येईल शेतकरी मित्रांनी, शेतकरी बांधवांनी तेवढं करून घ्यायचं. ज्या शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी राहिलेली आहे शेतकरी मित्रांनो, त्यांनी महसूल विभागाचे, कृषी विभागाचे आपले जे सहाय्यक येतं आणि ई पीक पाहणी करिता सुद्धा जे आपल्या गाव पातळीवर सहाय्यक नेमलेले असतात त्यांच्याशी संपर्क साधून आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे मित्रांनो. जेणेकरून उद्या भविष्यामध्ये तुम्ही कदाचित भाव फरकाची योजना झाली, भावांतर योजना, सोबतच तुमचे अतिवृष्टीची मदत, पीक विमा, कर्जमाफी, वेगवेगळ्या काही योजना आणल्या समजा मदतीकरिता, त्यांना सानुग्रह अनुदान वगैरे जर तरचा विषय, कदाचित त्याने हे रब्बीचे जे आपलं हे आहे अनुदान, निविष्ट अनुदान, या सर्व गोष्टी करिता सुद्धा या गोष्टी लागणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिली असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभाग, महसूल विभाग याच्याशी संपर्क साधून आणि आपल्या गाव पातळीवर जे सहाय्यक नेमलेले आहेत त्या सहाय्यकांसोबत संपर्क करून आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे मित्रांनो. परत एकदा आपल्याला संधी मिळालेली आहे, तर ही संधी हुकवू नका, हरकत नसावी. जे असेल ते आपल्यावर लादल्या चालल्या या गोष्टी, पण आपलं नुकसान होऊ नये आणि आपली मदत दुसऱ्यांना भेटू नये याकरिता त्यांचा असा उपक्रम असू शकतो. तर मित्रांनो, ही होती महत्वाची माहिती. धन्यवाद मित्रांनो.